हे सगळी मंडळी हजर होती। या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलंय त्याच्याबद्दलचा तपशील आम्ही उद्धवजींना सांगितला। त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे, हे आता सर्वदूर लोकांच्या पर्यंत गेलेलं आहे। या काय करायचंय आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला, आमच्याशी अगोदर बोला आणि या प्रकारच्या कार्यक्रम बोल। कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती, जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणतंय, ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील अशा प्रकारचं शब्द उद्धवजींनी दिलाय। 2 कार्यक्रम आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करताना त्यांच्यासमोर सांगितले। एक म्हणजे येत्या रविवारी 29 जूनला दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत आणि त्या दिवशी 16 एप्रिलचा शासन निर्णय ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला, 17 जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला पण त्याचा अर्थ तोच आहे, आणि 6 जून यांच्या सहीचं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या नुसार एनसीईआरटीची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्य, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे। या 3 महत्वाचे 2 शासन निर्णय आणि 1 परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांनी या आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय, अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत। आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे, मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुधं वापरून कार्य करतील आणि ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी होताना किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याच्या त्यांच्या कारस्थानाचं हत्यार, सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की उद्धवजी गेल्या बराच काळ ज्या या प्रकारच्या अघोषित हुकुमशाहीच्या बद्दल बोलतायत ती अघोषित हुकुमशाही आम्हाला हिंदीच्या अंमलबजावणीमध्ये किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीमध्ये पण दिसते। हे जे आंदोलन आहे हे काल आम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांना भेटलो, आज उद्धवजींना भेटलो, आमचे अगदी दादा भुसेंनाही भेटायची तयारी की आम्ही सगळ्यांच्या समोर सादरीकरण करणार आहोत असं आम्ही ऐकलं की ते आज कुठेतरी सादरीकरण करतायत सुद्धा। आम्ही पण त्यांच्या समोर प्रतिसाद करून त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीने कसा आत्मघातकी आहे हे त्यांना आणि उभ्या महाराष्ट्राला समजावून सांगणार आहोत। या मी उद्धवजींच्या बद्दल आणि संपूर्ण शिवसेना पक्षाबद्दल चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो की शिवसेना पक्षाची जी काही वैचारिक भूमिका आहे मराठी संबंधातली ती भूमिका घेऊन हा पक्ष आमच्या सोबत असेल तर आमच्या लढ्याची ताकद शतपटीने वाढेल आणि आम्हाला महाराष्ट्र सरकारला या प्रकारच्या मनमानीपासून आणि IAS लॉबीला या मनमानीपासून रोखण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो। धन्यवाद।